नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत फिश तवा मसाला कसा बनवायचा, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने। तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। अप्रतिम चवीचा फिश मसाला। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला फिश घ्यायचे आहेत। हे फिश इथे मी स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा चांगले धुवून घेतलेले आहेत। इथे आपण नदीचे फिश वापरलेले आहेत, तुम्ही ते समुद्राचे फिश देखील वापरू शकता। आता यानंतर इथे मी एक पॅन घेतलेला आहे। या पॅनमध्ये आपल्याला 5 ते 6 चमचे तीळ घ्यायचे आहेत। आता आपण तीळ घातल्यानंतर यामध्ये एक 4 ते 5 चमचे जिरे घेतलेले आहेत। आता हे तीळ आणि जिरे आपल्याला मंद आचेवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे एक 3 ते 4 मिनिटांनंतर तीळ आणि जिरे छान असे भाजून झालेले आहेत। आता हे भाजलेले तीळ आणि जिरे एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत। यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला सुके खोबरे बारीक चिरून घेतलेले भाजून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी सुके खोबरे वापरलेले आहे। आता आपण हे सुके खोबरे सुद्धा मंद आचेवर छान असे भाजून घेणार आहोत। आता इथे भाजून घेतलेले हे खोबरे, तीळ आणि जिरे आपण एका डिशमध्ये थोडेसे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता हे थंड झाल्यानंतर आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता यामध्येच आपल्याला एक 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि यावरती आपल्याला धुवून घेतलेली स्वच्छ कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे। कोथिंबीरीचे कोवळे देठ सुद्धा इथे आपल्याला वापरायचं आहे, यामुळे मसाल्याची जी चव आहे ती अतिशय छान येते। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। या पद्धतीने इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला या मसाल्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। यानंतर हे आपल्याला पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता इथे या पद्धतीचा मसाला इथे तयार झालेला आहे। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, या पद्धतीचा मसाला इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता आपण हा मसाला एका साईडला ठेवून देणार आहोत। आता इथे आपल्याला फिश तवा मसाला करण्यासाठी एक मोठा तवा घ्यायचा आहे। या तव्यावरती आपल्याला एक 5 ते 6 चमचे तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे। इथे मी मोठे 2 चमचे मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे। आता आपल्याला या तेलामध्ये हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। आता मसाला छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक 3 ते 4 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखीन कांदा लसूण मसाला घातला तरी सुद्धा चालेल। आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। थोडेसे हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला सुरुवातीला
एक अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे मिक्स केल्यानंतर मसाला इथे थोडासा ड्राय असल्यामुळे इथे मी आणखीन अर्धी वाटी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। तुम्ही इथे गरजेनुसार यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे। फक्त इथे आपल्याला पाणी घालताना या पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जेणेकरून मसाला जो आहे तो फिशला चांगला लागला जाईल। आता हे चांगले मिक्स केल्यानंतर मसाल्याला छान असे तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत। इथे मी 1 चमचा मीठ या मसाल्यामध्ये घालून घेणार आहे। मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपण पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवून एक चांगली वाफ येऊन द्यायची आहे, जेणेकरून मसाल्याला छान असे तेल सुटेल। आता इथे पाहू शकता तुम्ही मस्त असे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला या मसाल्यावरती फिशचे पीस ठेवून द्यायचे आहेत। इथे मी या पद्धतीने हे फिशचे पीस या मसाल्यावर ठेवून देते। आता हे सर्व फिशचे पीस ठेवल्यानंतर यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे। आता एक 10 मिनिटांनंतर इथे आपण हे झाकण काढून घेऊयात आणि हे फिशचे जे पीस आहेत ते आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने पलटी करून घ्यायचे आहेत। आता इथे मी या पद्धतीने सर्व फिशचे पीस हे पलटी करून घेते। आता इथे आपण हे फिशचे पीस पलटी करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला पुन्हा झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी वाफ येऊन द्यायची आहे। एक 5 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही मस्त असा झणझणीत फिश तवा मसाला इथे तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच फिश मसाला करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। थँक्यू।